नमस्कार. आज आम्ही दोघांनी ठरवलंय की आम्ही तुमच्या प्रत्येक एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कारण जेव्हापासून आम्ही चॅनल स्टार्ट केले आम्ही एकदा सुद्धा Q&A केलेला नाहीये आणि खूप सारे क्वेश्चन्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही कधी ओपनली सांगितलेल्या नाहीये तुम्हाला. सो मग आम्ही आज तेच करणार. आणि भरपूर लोक आम्हाला क्वेश्चन विचारतात की तुम्ही किती वाजता उठता, काय, ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला रिव्हील करून सांगणार आहे. तो स्टे ट्यून. अँड वन मोर थिंग, जे पण क्वेश्चन्स आहेत, काही काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी. पूर्ण सारे खूप क्वेश्चन्स भेटले होते. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता डे टू इट इज वाला, ज्याच्यामध्ये आम्ही कॉर्पोरेट लाईफ कशी स्पेंड करतो हे दाखवलं होतं. काही लोक मला शिवाय पण देतात की हा फक्त येऊन जेवण खातो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कसं काय करतो मी ऍक्च्युली, एक्झॅक्टली काय करते, महिला मी कामामध्ये मदत करतो का नाही, परत नंतर ना अजून काय असेल, हाऊस हेल्प. सो ते आता तुम्ही पुढच्या क्वेश्चन मध्ये बघाल. सो बघा आता पुढे. तर चालू. हु इज द रियल 4 AM अर्ली बर्ड? ओके, 4 AM अर्ली बर्ड आय वुड से की मी आहे. अभि आहे. मी सगळ्यात आधी मी उठतो, देन हिला उठवतो, मग ते व्हिडिओ मध्ये हिनेच येते. सो सगळ्यात सो फर्स्ट थिंग मी पहिला हे सांगेन की अर्ली बर्ड जर असेल तर तो अभि आहे. मी उठते, मी करते, हे दाखवते मी, पण त्याच्या मागे तो मला उठवतो. बिहाइंड द सीन मी आहे. बिहाइंड द सीन तो असतो. व्हिडिओचा अँगल म्हणा किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणं म्हणा, ह्या मोस्टली गोष्टी तो करतो. सो प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर अर्ली बर्ड अभि. 1 point. Who takes longer to get ready for the office? Obviously, woman. आय मीन म्हणजे मी टाइम घेते म्हणण्यापेक्षा मला काय सांगू शकते मी, मला मे बी आंघोळीला थोडा वेळ लागतो. मला 15 मिनिट लागतो. मला अर्धा तास लागतो. 15 मिनिटात मी सगळं होतो, स्टार्ट टू एंड. नाही, जर हा वॉशरूम मध्ये गेला म्हणजे ह्याच्याकडे स्पेअर टाइम आहे आणि हा वॉशरूम मध्ये गेला सकाळी नाही तर 1.5 तास हा बाथरूम मधून येत नाही. टाइम डिपेंड्स ऑन मोड. सहसा मी सकाळी मोबाईल घेऊन जात नाही, कारण की तुम्हाला पण माझं प्रेशर येत नाही. तर मी सकाळी मोबाईल घेऊन जात नाही. जातो डायरेक्ट, उठतो, पहिला पाणी पितो, वॉशरूमला जातो, मग हिला उठवतो. देन आमचं मग तिथून चालू होतं सगळं की. तर थोडासा टाइम मला जास्त लागतो आवरायला. थर्ड क्वेश्चन. 2 पॉइंट झाले माझे. आपण इथे पॉइंट ठेवत नाही. काम करून थकल्यानंतर पिक्चर बघायला जर गेलो आम्ही तर कोण झोपतं सगळ्यात आधी? हा मुद्दा द्या. इट डिपेंड्स. मी कधी झोप मी दोघं झोपत नाही कोणी शक्यतो. आणि पहिला तर आम्ही मूवी बघायला जात नाही. म्हणजे ह्या वीक मध्ये आपल्या ऑफिसच्या कामामध्ये कोण जास्त तक्रार केलं, म्हणजे जसं की कंप्लेंट्स. आता तू ऑफिसची कंप्लेंट्स मी केली. मी ऑफिसची कंप्लेंट मी ऑफिसची कंप्लेंट करत नाही, कारण की मीच ऑफिस आहे. वर्कलोड जास्त घेत नाही. आम्ही वर्कलोड मे बी जास्त घेत असो किंवा आम्हाला आमचे जे काही कोवर्कर्स असतात ते आम्हाला जास्त. येस, आम्ही टीम लीड करतो. आम्ही स्ट्रेस घेत नाही. स्ट्रेस घेणारी माणसं इथे आहेत. आणि आमची रेणुका आहे, म्हणजे माझी बहीण, ती स्ट्रेस घेते, घरातून किचकिच करते. मी तर नाही घेत. असतो ते लोक आम्हाला लाईक करत नाहीत आणि आम्ही त्यांना लाईक करत नाही. पण तक्रार आम्ही करतो. सगळ्यात खतरनाक प्रश्न आता आहे, सगळ्यात खतरनाक. याच्यामध्ये भांडणं, वर्ल्ड वॉर 3 सुद्धा होऊ शकतो. तर बघा, मग चांगला स्वयंपाक करून करतो मीच करतो. तिला पण विचारा रेणूला, सगळ्यात चांगला स्वयंपाक मी करतो. सगळ्यात चांगला स्वयंपाक जर आमच्या दोघांमध्ये बघायला गेला तर अभि करतो. मला स्वयंपाक येत नव्हतं. मी लग्नाच्या आधी काहीच येत नव्हतं. लग्न झाल्यानंतर शिकवलं याने शिकवलेलं नाहीये मला, रेणुकाने आणि मला आईने शिकवलेलं आहे स्वयंपाक. साहेब घेतील आता क्रेडिट, पण हा स्वयंपाक छान करतो. मी सगळं म्हणजे बिर्याणी, भाजी, म्हणजे त्याला सगळं जमतं. भाकरी चपाती सोडून सगळं येतं मला. चपाती त्याला नाही जमत, पण बाकीच्या गोष्टी त्याच्या हातचा बेस्ट डिश जर कोणती रेसिपी म्हणायची असेल तर तंदुरी चिकन, वरण म्हणजे रस्सम
रसम राईस, बर्गर बर्गर बेस्ट बनवतो असं. फ्राईज And फ्राईज fries. राहिला. म्हणजे ऑल ओव्हर तो बनवतो, तो स्वयंपाक छानच बनवतो थोडा. सो ज्या लोकांना असं वाटतं की माझा नवरा काहीच काम करत नाही, तुमचा नवरा काय काम करत असेल, माझा नवरा सगळं काम करतो. ओके, 6वा प्रश्न आहे, घरात साफसफाई कोण करत? ते पण मीच करतो असं मला वाटतंय. कोणीच करत नाही, म्हणजे it depends, असं नाही की कोणीच करत नाही. असं हा साफसफाई असते, डिपेंड्स आहे की पण, कुणाला सुट्टी असेल. सुट्टी ज्या टाइमला असते तेव्हा सगळ्यांचं असतं काम. मोस्टली माझं वर्क फ्रॉम होम असतं म्हणून मी आता दिवसा घरात झाडू वगैरे पाहून घेत असेल. घरामध्ये हा तेवढी क्लिनिंग ठेवतो, जेवढी गरजेची असते तोपर्यंत. हा आम्ही मी जेवणाचे माझे भांडे धुतो. साफसफाई म्हणजे मीच मला करतो. किंवा रेणूला आल्यावर जास्त ताण नाही पडायला पाहिजे, तर त्या गोष्टींचा तो काळजी घेतो, त्या गोष्टीची तो भरपूर काळजी घेतो. आणि क्लिनिंगचं विचारायला गेलं तर आम्ही सगळ्यात करतो, पण आम्ही करत पण नाही. आमची क्लिनिंग डिपेंड करते की आई जेव्हा येणार आहे. सुट्टी असेल तर ह्या दोघी मोस्टली करतात, रेणूनी सलोनी. floor आणि cleaning वगैरे. हा फ्लोअर क्लिनिंग, म्हणजे डबे weekly म्हणजे घरातला पसारा किचन वगैरे सगळं आवडतात. हा स्वच्छ एका आठवड्यामध्ये एकदा येणे साफसफाई करतात. सॅटर्डे संडे, सॅटर्डे एक जण करतात, संडेला एक जण करतात, संपला विषय. डस्टिंग वगैरे होतं येस, weekly. वीकली. आणि आई येत असतील तर सगळा घराचा पसारा. कारण आई आला मग संपला विषय. वर्ल्ड वॉर 3 होतं काय. प्रश्न 7वा, स्वयंपाक करायचा आळस आला की ऑर्डर करून खाण्याची शक्यता कोणाची जास्त असते? ऑब्विसली पण मी तसं अलीकडे करत नाहीये. आधी आता आम्ही डाएट, आता नीट बसतो जरा मी. आता आम्ही डाएट करतोय. थोडक्यात डाएट म्हणजे आम्ही गोड खात नाही, साखर पासून कुठल्याही गोष्टी तर खात नाहीये. मी चिकन सोडलंय. म्हणजे काल ऑफिसवरून येताना 2 पाणीपुरी खाल्लं. मला सोड, मी बाहेरचं पण काय खात नाही, कायच खात नाही मी बाहेरचं. आता सध्या सोडलं कारण की मी मध्ये आता माझा जुना व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये बघा मी एकदम असं जाड झालं तर जरा अभि 12 महिन्यांचा प्रेग्नंट होता. हा आता अभि 10 वर्ष झालं. तर आता मी आहे व्यवस्थित. तर असं कोण ऑर्डर करत नाही आमच्यात. ऑर्डर करतो आम्ही म्युच्युअल करतो. जेव्हा मला शॉर्मा खायचा असतो, किंवा पिझ्झा तर खात नाही. पिझ्झा बर्गर आम्ही खात नाही. आमच्या घराच्या खालीच आहे पिझ्झा, मग आम्हाला जास्त ऑर्डर वगैरे करायची गरज नाही लागत. हा, मी आणि रेणू वॉफल साठी खूप वेळा म्हणजे आम्ही ऑर्डर वगैरे केला असेल, पण आम्ही ते तेव्हाच करतो जेव्हा घरामध्ये कोण नसतं. येस. प्रश्न 8वा, घरात सर्वात जास्त पसारा करणारा माणूस कोण? मी. ऍक्सेप्ट मी. मला एक सवय आहे, आंघोळ केली की असे टावेल टाकून देतो. म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, मी माझं सुधारणा करेन, पण सांगतोय की एक्सेप्ट करतोय, महत्वाचं आहे. पसारा येणं पण करते. आता जर आम्ही तुम्हाला माझं बेडरूम दाखवलं, माझा बेडरूम माझं स्टोर रूम, मग उपयोग नाही तुला असं. ठीक आहे, ओके. पसारा आम्ही दोघे पण करतो. म्हणजे आमच्या घरासाठी पाहुणे आले तर त्यांना वाटेल 80% मी करतो, 20% हे करतो. मी पसारा नाही. भेटल्यानंतर पुढाकार कोणी घेतला? म्हणजे ऑब्विसली ना, आपण नाही करतो, सक्त लोंढा आपण. सक्त लोंढा था. कुछ नहीं है, पसंद आई थी इसको पहले ही, मतलब म्हणजे त्याने पहिलाच पाहिलं होतं आणि पहिलाच त्याला मी खूप आवडली होती. पण मी बोलणार नव्हतो. तो थोडा असा शाय टाइप मध्ये आहे, मी नाही त्यातली टाइप मध्ये आहे. तो त्याच्या पुढचं तसा काय नाहीये, संस्कारी बच्चा है, बहुत संस्कारी है. हा, प्रपोज ऑब्विसली लोंडा है आपण, नशीब लागतं तुला. अपनी बायको है ये. प्रश्न 10वा आहे, घरासाठी अचानक काय म्हणजे एखादी खरेदी करायची असेल तर कोण करतं आमच्यामध्ये? आमच्या तिघांमध्ये, माझ्यामध्ये, रेणूमध्ये आणि सलोनीमध्ये. तर ऑब्विसली सलोनीच करते. मी तर काय करत नाही, मला काय कळत नाही म्हणण्यापेक्षा मी मुद्दामच करत नाही. पैसा नाही त्याच्यामध्ये. खरेदी म्हटलं असं म्हणजे मी असं काही बळजबरी कोणती गोष्ट घ्यायला जात नाही. लागणाऱ्या वस्तू ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी घ्यायला आवडतं, कारण त्या गोष्टीमुळे काम इझी होऊन जातं आणि टाइम वाचतो, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं. आम्ही आधी व्हिडिओ बनवत होतो, त्याच्यामध्ये आमचे भांडे याचे होते, जर्मनचे होते. जर्मनीहून आणलो होतो. आम्हाला एवढे छान कमेंट्स येत होते की तुम्ही तुमचे युटेन्सिल्स बदला, आणि मी अशी होते की
यार ह्याच्यामध्ये युटेन्सिल्स बदलायची काय गरज आहे, जे आहे ते आहे त्याच्यामध्ये खायचं. मग त्याच्यानंतर मला खूप कमेंट्स असे पण आले की तुम्ही स्टेनलेस स्टील यूज करा, बिकॉज जर्मनच्या वेसल्सने खूप कॅन्सरस. मग नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही ते परचेस म्हणजे हिनं परचेस केले. हा म्हणजे आम्ही दोघेच गेलो होतो. इव्हन हा आम्ही तो व्हिडिओ नाही केला, पण हा आम्ही खूप सारे वेगळे वेगळे पॅन्स किंवा कढाई वगैरे घेतली होती. आणि विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे क्वालिटी वगैरे इतकी सुंदर होती त्यांची. आम्हाला व्हिडिओ करायला पाहिजे होता, पण ब्रँड पैसे देत नाही ना अजूनपर्यंत. देईल. जेव्हा देईल त्या टाइमला भाई तू जो बोलेगा. प्रश्न 11वा. हु इज अ मोअर पोकी? सलोनी आहे माझ्यामध्ये. पोकी म्हणजे काय परत सांग. पोकी म्हणजे पोकी म्हणजे माझ्यासाठी पोकीची डेफिनेशन अशी असेल की लव्हिंग केअरिंग. ओके. म्हणजे माझ्यासाठी तो पोकी असा आहे ठरवलं की तो मला काय आवडतं म्हणजे माझी मदत करतो काही काही टाइमला. माझी काळजी घेतो. मी ऑफिस वरून आल्यावर लाड करतो. मला त्या गोष्टी आता मला काय म्हणतो, मला काय वाटतं पोकीची डिफिनेशन काय असावी, कसं असावी माझ्या दृष्टिकोनातून. तर माझ्या दृष्टिकोनात पोकीचा असा अर्थ की मस्क्युलर प्लस काइंडनेस प्लस लव्हिंग इज इक्वल टू पोके. म्हणजे मस्क्युलर बी आहे, म्हणजे मेनली आहे, आणि केअरिंग पण आहे, काइंडनेस पण आहे, आणि अजून काय म्हणतो पोलाइट. म्हणजे प्रत्येक स्त्री पोकी म्हणजे एकट्याचा पोकी नसतो. पोकी म्हणजे मला काय वाटतं अख्खी जगाची पोकी असलं पाहिजे. लेडीजची रिस्पेक्ट नाही, पण जगाचा पोकी तो होऊ शकत नाही, तो फक्त माझा. ते आहे. ते आहे, पण मला काय वाटतं असं पोकीचा अर्थ मला हे वाटतं. पोकीचा अर्थ सो दिस इज द डेफिनेशन ऑफ पोकी. तर माझ्या दृष्टिकोनातून. आणखी काही क्वेश्चन्स आहेत मला वाटतं तू पण हे करू शकतो. काही काही जण मला हे विचारतात की म्हणजे आमचे बेबीज आहेत, आम्हाला दोन, ज्यांना माहित नसेल त्यांना, आम्हाला दोन मुलं आहेत, ट्विन आहेत. आणि ते आमच्या सोबत राहत नाहीत. ते 2 वर्षांचे होतील पुढच्या महिन्यात 9 तारखेला 9 एप्रिल 2024. शिव आणि नेत्र त्यांचं नाव. हे शिव एकाचं नाव आहे, नेत्र एकाचं नाव आहे. हे आम्ही महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या याच्यावर इन्स्पायर होऊन माझं नाव ठेवायचं. त्यामागे अर्थ एवढाच आहे की माझ्या लेखांमध्ये महाराजांचं थोडंफार 0.01% पण आला तर बस आहे माझ्यासाठी. कारण की मी ठेवायचं मागं मी हिस्ट्रीवर 7 वेबसाईट आहे माझी. तिथे मी आर्टिकल्स लिहितो महाराजांवरती, ओव्हरऑल हिस्ट्रीवरती लिहितो. आता मी मराठा हिस्ट्रीवर लिहिलोय. त्याबद्दल सांगायला गेलं तर आधीला पहिल्यापासून हिस्ट्री खूप आवडते. हिस्ट्री किंवा जनरल नॉलेज किंवा मोस्टली हिस्ट्री जर म्हणलं तर बरं होईल. कारण त्याचं एक पॅशनच आहे. त्याला इतिहास लिहायला आवडतो, त्याला इतिहास वाचायला आवडतो, त्याला इतिहास बघायला आवडतो. त्याला महाराजांनी जे नवीन किंवा म्हणजे महाराजांनी जे गड किल्ले जिंकले आहेत किंवा महाराजांनी त्या गड किल्ल्यावर कधी काही योजना आखल्या असतील किंवा जिथे महाराजांचा सहवास होता. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर माझा त्या किल्ल्यावर बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणजे डिफरंट असतो. जसं की लोक आता माझे इथं काय महाराज आले असतील, पण माझं कसं असतं, महाराज कसे आले असतील, महाराजांनी घोडे कुठे लावले असतील, इमॅजिन करतो मी की महाराज इथे थांबले असतील का, मला इथे दम लागला म्हणजे त्यांना पण दम लागला असेल का, इथे बसले असतील का, इथे पाणी पिले असेल का, घोडे तिथे बांधले असतील, मग तिथून कुठे गेले असतील, मग बालेकिल्ला कसे चढले असेल, त्या टायमाला बालेकिल्ला कसा असेल ते मी इमॅजिन करतो. त्या इमॅजिनेशन वरती मी लिहितो की मला काय वाटतं. आम्ही पर्सनल गाईड हायर केलेला असतो प्रत्येक, आम्ही ज्या पण ठिकाणी आम्ही ट्रेकला वगैरे जातो तर मग गाईड मी तो गाईड आम्ही आमचा. कारण गाईड ऑब्विसली त्यांची एक कला असते गाईड की त्या वे मध्ये ते लोक सांगतात महाराजांची हिस्ट्री. पण आय डोंट नो की मला ह्याच्याकडून हिस्ट्री ऐकायला खूप, म्हणजे आय एम नॉट बिग फॅन ऑफ हिस्ट्री. तुम्ही दोन चेकआउट करू शकता historyverse7.com. इथं कुठे लिंक येईल तुम्हाला, ते बघा. लिंक मी तुम्हाला पोस्ट करेन. मग त्या ब्लॉग्स मध्ये मोस्टली काय असतं की त्याला हिस्ट्री खूप आवडते आणि तो हिस्ट्री बद्दल खूप काही लिहितो.
त्याने पण नुकतंच सुरू केलं आहे 6 महिने सात आठ महिने झाले. 7-8 महिने झाले त्याने सुरू केलेत ब्लॉग्स लिहिणं. मी तुम्हाला इथे त्याची लिंक देईन. आणि त्याच्यामध्ये त्याने आता मराठा हिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय. 70-80 मावळ्यांबद्दल लिहिलंय. हो, आणि त्याच्यात ते तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्हाला पण एक प्राऊड फिलिंग येईल की कसा इतिहास असतो, कसा आपण वाचायला हवा आणि किती माहिती आपल्याला असायला हवी इतिहासाची. असे खूप सारे योद्धा आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही, ज्यांच्याबद्दल यांनी अनटोल्ड एकदम अनटोल्ड जेम्स आहेत. सो प्लीज गो अँड चेक इट आउट. हा, तर आमचा क्वेश्चन हा होता की आम्ही मुलांना गावाकडे का ठेवलेलं आहे. तर आईंजवळ. तर माझं ऑफिस असतं, रेणूचं पण ऑफिस असतं आणि घरामध्ये आई दिवसभर एकट्याच असतात आणि मुलांना खाली घेऊन जाणं आईना पॉसिबल नाही, कारण की आईंना एकटीला हँडल करावं लागतं. आधी पण त्याच्या कामामध्ये असतो, पण आम्ही पण हेल्प करतो. पण तेवढा त्याला कधी मीटिंग्स वगैरे असल्या किंवा त्याला काही लिहायचं वगैरे असलं, रिसर्च मध्ये वगैरे त्याला कमी वेळ मिळतो जर मुलं वगैरे असली तर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे फर्स्ट वन आहे त्याची ग्रोथ थोडी लेट होती बिकॉज ट्विन्स असल्यामुळे शिव. शिव, त्याचं नाव शिव आहे फर्स्ट वनचं. तर मग त्याची ग्रोथ थोडी डिले होत होती कारण प्रीमॅच्युअर बेबी होते दोन्ही. दोघेही NICU मध्ये होते जन्मल्यावर. तर मग त्यांची ग्रोथ व्यवस्थित झाली नव्हती आणि मग डिले होत होता ग्रोथला. मग आई बोलल्या की गावाकडे गेलं तर तुम्हाला पण टाइम भेटेल सगळ्या गोष्टी करायला. मी टाइम भेटेल तुम्हाला आणि तिकडे गेल्यावर त्यांची पण ग्रोथ व्यवस्थित होईल. तर मग आई आता सध्याला नळदुर्ग मध्ये असतात, त्या मुलांची केअर करतात, सगळं बघतात, त्या एकटी असतात. कारण की पुण्यामध्ये न ठेवायचं कारण अजून एक असं वाटतं की मला पुण्याचं वातावरण मला म्हणजे लेकरांसाठी सुटेबल नाही आहे. नाही, बाकीचे लेकरं पण असतील पुण्यामध्ये, ते मी काय बोलत नाही त्याबद्दल, पण माझ्या लेकरांसाठी पुण्याचं वातावरण सुटेबल नव्हतं असं मला वाटलं. त्यामुळे आम्ही गावाकडे कारण जेव्हा इथे ठेवलं होतं त्यांना चालायला पण वेळ लागायचा. जसं मी गावाकडे ठेवलं तसं आता पळतायत दोघं पण. मे बी असं असू शकतं की तिथले पाणी, गावचं पाणी, गावची हवा, गावची लोक बिल्डिंग मध्ये राहतो, अपार्टमेंट मध्ये राहतो, जास्त नेबरहुड नाही आपल्याला एक्सप्लोर करायला भेटत नाही आणि आम्ही जास्त बाहेर जात नाही कारण सगळं बदलून असल्यामुळे कोणालाच टाइम भेटत नाही एकमेकांशी बोलायला. आणि आई पण तशाच आहेत, म्हणजे आम्हा सगळ्यांना, आम्ही घरामध्ये जेवढे मेंबर आहोत, आम्हाला एकमेकांशी बोलायला जेवढं आवडतं तेवढं आम्ही बाहेर सोशल आम्ही म्हणजे सोशल आहे आम्ही, पण आमच्या जवळच्या व्यक्तींसोबत म्हणजे वाईब मिळाली तर सोशल. अदरवाईज टाटा बाय. तर हे रिझन होतं की आम्ही मुलांना आमच्या जवळ नाही ठेवलेलं आहे. लोक आम्हाला नाव ठेवतात, ट्रोल करतात. किंवा आई कधी बाहेर गेल्या किंवा आई त्यांच्या पाहुण्यांमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये गेल्या तर मग आईना खूप सारे जण म्हणतात की तू मुलांना, तू सुनेला आणि मुलांना मोकळं वगैरे सोडलेलं आहे. पण आई, थँक्स टू आई, म्हणजे आई एकदम छान पद्धतीने त्यांना एकदम मुतोड जबाब देतात. सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट. ज्यांना कोणाला माहित असेल माझी मम्मी आणि सासू, आम्ही इथं फोटो लावून देऊ. मी आईंचा पुढचा ब्लॉग मी नक्की आईंसोबत बनवेन. मी ठरवलेलं त्याच्यामध्ये आला नाही. आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. हे आमची एवढी म्हणजे हे असे आमचे क्वेश्चन होते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल आम्हाला नक्की सांगा, कमेंट करा. हा, असे एवढे क्वेश्चन्स होते आमचे. तुमच्याही काय अजून प्रश्न असेल, तुम्हाला रिलेटेबल वाटत असेल तर कमेंट करा नक्की. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लिहिलेला बटन जो लाल कलरचा दाबून टाका. त्याने तुम्हाला काय असे पैसे लागत नाहीत, त्या दाबून टाका आणि बेल आयकॉन तेवढं प्रेस करा. संपला विषय. टाटा बाय बाय, शब्बा खेळ.